त्यासाठी दगडाला दगड घासला की ठिंग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, जंगलाच्या जंगल बेचिराख होतात. पण आज आपल्या समाजात राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे. धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली की ठिंग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, मानवता जळून खाक होते. या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी वाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो. अलीकडे टोपी, पलीकडे टिळा, अलीकडे भगवा, पलीकडे निळा, यांच्या मध्ये दाबला जातो माणुसकीचा गळा. माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये म्हणून तिरंगा या मातीमध्ये आपण पेरणं गरजेचं आहे. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम, जय श्रीराम. हमरे जय श्रीराम. काय करतोय तू? सुशिक्षित बेरोजगार आहे. बाप काय करतो? तू बिगारी काम करतो, करिअर करणं. माझी श्रद्धा आहे, आमची बी श्रद्धा. आमच्या गावात लहानपणापासून एकमेकाला राम राम म्हणतात. राम राम गेलं बरं, जय श्रीराम. पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम. आपल्या डोक्यावर आभाळ आहे ना, त्याचा रंग निळा आहे. तो स्वतःला कधी बौद्ध म्हणून घेत नाही. सूर्य मावळतीला झुकल्यानंतर त्याचा रंग भगवा केशरी होतो. तो स्वतःला कधी हिंदू म्हणून घेत नाही. हा निसर्ग हिरवा आहे, तो स्वतःला कधी मुसलमान म्हणून घेत नाही. कारण ही एका निसर्गाचे घटक आहेत. तसं आपण सुद्धा एकाच ईश्वराची सगळी लेकरं आहोत. हा धर्माधर्मामध्ये का पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास, घरची अयोध्या जळताना, घरची अयोध्या जळताना, प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. कोणता एक धर्म चुकीचा आहे का? एकाच धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो. सगळेच धर्म चुकीचे आहे आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. कबीरांनी त्या काळात सांगितलं, पाथर पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहाड, घर की चाकी कोई ना पूजे, जाके पीस खाए संसार. दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का? भोग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर. बघा कुठून शोधून काढलं मी हे. काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, ताचर मुल्ला बांध दे क्या बहरा हुआ खुदाय. पल्ला बहिरा झाला का? ओरडायची गरज आहे? मी बोललो हे कबीर त्या काळात बोलले म्हणून सगळे धर्म चुकीचे आहेत. प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसल्लसे इमान, ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म आतंकवाद निर्माण करू शकत नाही. पण दुर्दैव हे आहे, दंगली करणारे त्यांचे धर्मग्रंथ वाचत नाही आणि ज्यांनी धर्मग्रंथ वाचले ते कधीच दंगल करू शकत नाहीत. तुम्ही सगळे अभ्यासू लोक आहात म्हणून सांगतो, हिंदू नावाचा शब्द अस्तित्वात नाही हा वाद तुम्ही ऐकला असेल. मग हिंदुइझम चुकीचं आहे का? नाही, वाचत नाही आम्ही. या भारतामध्ये जेवढे दर्शनशास्त्र आहेत ना, 9 दर्शनशास्त्र आहेत. फक्त अर्धा मिनिट घेऊ का तुमचा? 9 दर्शनशास्त्र आहेत साहेब, ज्याच्यावर अख्खी फिलॉसॉफी मायथॉलॉजी उभी आहे. 3 नास्तिकवादी आहेत आणि 6 आस्तिकवादी आहेत. नास्तिकवादी म्हणजे काय?
जे वेदांना प्रमाण मानत नाही त्यांना नास्तिकवादी दर्शनशास्त्र म्हणतात. जे वेदांना प्रमाण मानतात त्यांना आस्तिकवादी म्हणतात. आस्तिकवादी 6, नास्तिकवादी 3, बुद्धिझम, जैनिझम 4 वाद हे नास्तिकवादी आहेत. ते वेदांना प्रमाण मानत नाहीत. मग जे आस्तिकवादी आहेत त्याच्यामधल्या ज्या 6 ब्रँच आहेत त्याच्यातली जर सगळ्यात महत्वाची आपण बघितली ब्रँच तर शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत सांगितला. अद्वैताचा सिद्धांत काय आहे? तू मी भेद नाही, एकम सत बहुविप्रा वेदांती, मार्ग भिन्न असतील सत्य शेवटी एक आहे, हे शंकराचार्यांनी सांगितलं. याला पुरावा काय आहे? शंकराचार्यांपासून जी पुढची लिंक विवेकानंद, त्यांनी काय सांगितलं? विवेकानंदांनी या काळामध्ये की या जगात पापही नाही पुण्यही नाही, जगात आहे फक्त अज्ञान आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ह्रास होतो. मग वर्ण व्यवस्था, जात व्यवस्था नाकारली का नाही? इथं एकम सत बहुविप्रा वेदांती झालं का नाही? वाचत नाही हो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हिंदुत्व नहीं है वेशभूषा, ना रंग है ना जात है ना पंथ है ना पक्ष है ना और कोई बात है, ये सत्य है, निज तत्व है, स्वयं प्रकाशी नित्य है, जिस पर खड़ा यह विश्व है वही सच्चा हिंदुत्व है. हे हिंदुत्व कळलं का कोणाला? म्हणून वाचलं पाहिजे. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा, बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो, बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो, बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टरपंथीयांनी तुला पाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय पुस्तक किती आहेत घरात? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र देताना बाबासाहेबांनी सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका. मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला, जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जागं करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे. बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत. आम्ही बाबासाहेबांचं नाव घेत असू तर पुस्तकांची आमची मैत्री असली पाहिजे. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर, आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून आंबेडकर, आम्ही आरक्षण उराशी जपले, गेलो विसरून बॅरिस्टर. भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, नेता रयतेचा नाही रखुनी, सगळे एकाच माळी जेमनी. हे पक्षप्रमुख माझा आहे, याचे विचार माझे विचार जंगमा माहित हो, आपला कुणी नाही. महाराष्ट्रभर फिरतो, माझे मित्र आहेत बरे, व्यवसायामध्ये पार्टनर आहे. याच्या पक्षातली या त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा तो जवळ आहे, नातेवाईक आहे, ते संध्याकाळी एकाच टेबलावर बसतात जेवायला, सगळे नेते पितात असं नाही. आपला नेता कुणीच नाही, या पक्षाचा त्या पक्षाचा नाही. आपला नेता फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, त्याच्या पलीकडे नेता नाही. एका नेत्याने त्याचं पोरगं म्हणते, बाबा नाही र कुणी, सगळे एकाच माळीचे मनी, कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला नाही र हमी, कुंकू एकाच्या नावाचं माथी, कुंकू एकाच्या नावाचं माथी,
गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमाना अल्लाह हसतो, शेवट गावी एकाच ताटात बसतो. गावात जात धर्म बंद पक्ष आहे का? मी ज्या गावात राहतो छोटस गाव आहे माझं, पण माझ्या घरापुढे मुदस्शीर नावाचा मुसलमान समाजाचा जीवलग मित्र आहे माझा. त्याच्या शेजारी सिकंदर शाह, गुलाब शाह फकीर समाजाचे मित्र आहेत. खंडू मातंग समाजाचा आहे, सुशील दामोदर, सागर दामोदर, हे बौद्ध समाजाचे माझे मित्र आहेत. शिवा पाटलाचा आहे. आम्ही एकमेकांचं बोट धरून शाळेत गेलो, एकमेकांचा डबा खाल्ला, एकमेकांच्या ताटात जेवलो, पण आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही साहेब. पण आज दिल्लीवरून कुणीतरी आम्हाला सांगतं धर्म खतरे में है. मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली काय? काल कमी होती, आज जास्त झाले काय? धोक्यात काहीच नाही. धोक्यात फक्त राजकीय लोकांची सत्ता असते. अरे वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म नाहीये. महात्मा गांधींनी आपल्याला सांगितलं, कोल्हापूर जवळ एक कुरुंदवाड नावाचं छोटस गाव आहे, तिथं 5 अशा मशिदी आहेत ज्याच्यात गणपती बसवला जातो. 80% हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम बौद्ध मिळून बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. अख्ख्या देशाला आदर्श घेण्यासारखं ते गाव आहे. खरंच सांगतो, शेवटचं तुमच्या या गावातनं कार्यक्रम करून जाणार आहे. जेवढे तरुण मला ऐकतायत, काश्मीरचा मुसलमान कसा वागते यावरनं गावातल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका माझ्या मित्रांनो. मला ज्यांनी 7वी पर्यंत गणित शिकवलं त्या सरांचं नाव आहे शेख कासम सर. काय नाव आहे? शेख कासम सर. 6 फुटाचा माणूस आहे. त्यांना कळलं हे पोरग महाराष्ट्रावर आपलं नाव घेते. माझ्या घरी आले ते. आता ब्रेन हॅमरेज झाला त्यांना, बिचारे आता सिरियस आहेत. पण माझ्या घरी आले, माझे मेडल बघितले, माझा खूप घर त्या मेडल आणि ट्रॉफीने भरलेला आहे. त्यांना एवढा आनंद झाला, मला त्यांनी कंच मिठी मारली. म्हटलं सर सोडा, मला गुदमरल्यासारखं होतं. शेख कासम सर नाव आहे त्यांचं. मला त्यांनी रांगेत उभं केलं, राष्ट्रगीत म्हणून घेतलं, प्रार्थना प्रतिज्ञा म्हणून घेतली. मी चुकलो असेल तर मला मारलं सुद्धा, पण जितक्या दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो मला त्यांनी माझा देश भारत शिकवला रे, पाकिस्तान शिकवला नाही. राम भीमाना अल्लाह हसतो, शेवट गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. यांची येशीन फिरत्यात पोर. दंगलीत म्हणणारा नेत्याचा पोरगा असते का? आंदोलनात पुढच्या लाईन मध्ये नेत्याचा पोरगा असते का? यांची पोरं एसी मध्ये असतात, अब्रॉड असतात. यांची येशीन फिरत्यात पोर, यांची येशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय.